मंदार आंबोकर ब्लॉग्स सबस्क्राईब. बाबू बघितलं का? केव बघितलीस? बघितलं ना? लेणी हो, हो. लेणी पाहिलीस? बघितली. सांग. हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर मित्रांनो, आता वाजलेत 11:15 आणि मम्मी आहे इकडे. हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? बरे आहात ना? बरेच असायला पाहिजे. तर आज मंदार बघूया कोणीकडे जातोय ब्लॉग बनवायला. हो, आज आपण चाललोय अंधेरीमध्ये. तर मित्रांनो, अंधेरीमध्ये ना अशी एक जागा आहे जी बहुतांशी लोकांना माहितीच नाहीये, आणि जरी माहिती असेल तरी चांगली गोष्ट आहे, पण ज्यांना माहिती नाही हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. आणि ती जागा कोणती आहे ते तुम्हाला मी बाहेर पडल्यावर नक्कीच सांगेन. काय काय करायला घेतलंय ताई जेवण? आज बघ मी डाळ शिजवून घेतली आहे, म्हणजे डाळ ओके. करणार आहे मुगाची. आणि इकडे कोबी बारीक चिरून घेते, त्याची भजी करणार आहे. वा, आणि चपात्या आणि भात. ओके. चर्चगेट गाडी लागली आहे, पण गर्दी भरपूर आहे मित्रांनो, फुल गर्दी आहे. तर बघूया आपल्याला चढायला भेटतंय का. तर मित्रांनो, आता मी आहे अंधेरी स्टेशन ईस्टच्या बाहेर आहे, आणि इथून आता आपल्याला बस पकडायची. आणि आता आपण चाललो आहोत कोंडिविटा केव्स. हे अंधेरी ईस्टमध्ये आहे. तर कोंडिविटा केव्स म्हणून तुम्हाला एकदम नवीन वाटलं असेल ना, तर मला पण पहिल्याच ऐकता मला नवीन वाटलं होतं. तर आज आपण कोंडिविटा केव्स बघणार आहोत. लेणी आहे तिकडे. आणि तर तुम्ही जर येत आहे तर अंधेरी ईस्टला या, आणि आपला भारतीय झेंडा दिसेल तुम्हाला. आणि त्याच्या इथून मग आपल्याला या इथून बाहेर पडायचं, आणि कॉर्नरलाच बस डेपो आहे. आणि इथे बघा मित्रांनो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एका फ्रेम मध्ये केलेलं आहे. या इथून आपल्याला बाहेर पडायचं आहे अंधेरी ईस्ट वरून. आणि कॉर्नरच्याच लेफ्ट साइडला आपल्याला एक बस स्टॉप आहे. या इथे मित्रांनो बस डेपो आहे, ते बस लागलेले. आता आपण चाललोय मित्रांनो, आपण फायनली आलो आहोत. आणि हा इथे बस स्टॉप पण आहे, म्हणजे इथून आपल्याला घरी जाण्यासाठी पण सुविधा उत्तमच आहे. या इथे समोर मित्रांनो ती केव्ज आहे, लेणी आहे ती. तर आता आपण त्याच्या आतमध्ये जाऊन व्यवस्थित एक्सप्लोर करूया. तर गुफेमध्ये आतमध्ये जायचा असा हा परिसर आहे मित्रांनो. आणि सकाळी वेळ आहे 8 ते संध्याकाळी 5च्या नंतर बंद. सो हा गेट आहे, या गेटच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे. तर आता आतमध्ये जाऊया आपण. वाव, सुपर. आणि इथे अशी सगळी फुलझाडं वगैरे लावलेली आहेत, सुंदर असा काहीसा व्ह्यू आहे ह्या केव्सचा. महाकाली केव्स पण म्हटलं जातं ह्याला. आणि या इथे मित्रांनो पिण्याच्या पाण्याची पण उत्तम सोय आहे, म्हणजे थंड पाणी पाहिजे असेल तर तेही देखील आहे, आणि नॉर्मल पाहिजे तर ते देखील आहे. मित्रांनो, आपण तिकडून आलो, आणि अरे रे, एक नंबर. दिस इज ब्युटिफुल. म्हणजे एकदम त्यांनी मेंटेन केलेलं आहे मित्रांनो. सुरुवातीपासूनच पूर्ण गुफा आपण पाहणार आहोत, आणि फुल गार्डन एरिया केलेला आहे त्यांनी. एकदम अमेझिंग अमेझिंग. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघताय. ज्यावेळेस मी गुगलवरती याचे फोटोज पाहिले तेव्हा मला एवढं वाटलं नव्हतं की एवढं सुंदर असेल, पण इथे आल्यावर बघतोय ना तर नजाराच कायसा वेगळा आहे. तर आता आपण फटाफट एक्सप्लोर करायला घेऊया. तर पूर्ण इथे मित्रांनो दगडाची पायवाट केलेली आहे सुंदरपैकी, आणि दोन्ही साईडला एकदम व्यवस्थित त्याने झाडं मेंटेन केलेली आहेत, आणि एक नंबर. या इथे त्यांनी सूचना फलक देखील लावलेले आहेत. मित्रांनो, एकूण या इथे 5 ते 6 गुफा आहेत. तर माझ्या मागे तुम्ही बघताय संपूर्ण अशा लाईनीमध्ये या गुफा आहेत. आणि एका डोंगरामध्ये एका काळ्या दगडामध्ये त्या लोकांनी पूर्वी खोदून खणकाम करून त्या गुफा बनवलेल्या आहेत. तिकडे आहे 1 2 3 4 आणि 5-6 पुढे आहेत, म्हणजे 2 आहेत त्या पुढे आहेत खालच्या साईडला. तिकडे पण आपण जाऊ, पण सर्वात पहिले आपण या गुफामध्ये जाऊया. तर सुंदर अशी पायवाट बनवलेली आहे, दगडी पायवाट बनवलेली आहे, आणि गार्डन तर एकच नंबर मेंटेन केलंय मित्रांनो. तर या पहिल्या गुफेमध्ये जाण्यासाठी आपल्याला खालून पायऱ्या आहेत. तर या इथे मित्रांनो आपण बघतोय
आणि एकदम युनिक वाटते मित्रांनो बघायला. फुल दगड, ह्याला कोण हलवू पण नाही शकत. तर बाहेर आलोय आपण आता. या इथे आता आतमध्ये जाऊया. त्यामध्ये कोरीव काम पण आहे, डिझाईन वगैरे केलेलं आहे. या इथे आतमध्ये जाऊया. आणि या इथे पाण्याच्या टाक्या आहेत मित्रांनो. इथे 1 2 आणि तिकडे 3, बट ती बंद केलेली आहे. मित्रांनो आपण ही जी गुफा बघतोय ही असू दे किंवा संपूर्ण जेवढ्या मी दाखवल्या 4-5 म्हणजे आपण लांबून पाहिल्या, ती हजारो वर्ष जुन्या आहेत ह्या. आणि त्यावेळेस सुद्धा असं नक्षीकाम केलं होतं, कोरीव काम बघा. सुपर. अजून पण ते एकदम भारी दिसतंय. आत जाऊया. आतमध्ये पण जे स्ट्रक्चर आहे ना मित्रांनो, 1 नंबर. आणि माझा आवाज घुमतोय. आणि या इथे सुद्धा मित्रांनो पाण्याची टाकी आहे त्यावेळेस. आणि अजून पण आपण बघायला भेटते आपल्याला. आणि आता आपण आलो आहोत दुसऱ्या गुफेमध्ये. ती पण सुबक आहे एकदम बघण्यासारखी. आणि त्याला पण गोलाकार पद्धतीचे खांब बनवलेत, दगडी खांब. बट ते पहिल्याचे नाही आहेत. स्ट्रक्चरवरून पाहायला मिळते की हे बनवले गेलेले आहेत. सो हे देखील डॅमेज झालेत खालून. सळ्या वगैरे पूर्वीच्या टायमाला नव्हत्या मित्रांनो, त्याच्यावरून आपण अंदाजा लावू शकतो की हे नवीन आहे म्हणून. तर या दगडावर मित्रांनो आपल्याला नागाचं सिम्बॉल दिसतो. 6 मुखी जो नाग असतो तो अजून पण आहे इकडे, आपण बघू शकतो. वारी. तर आता आपण आत जाऊया आणि बघूया काय. या इथे पण मित्रांनो पाण्याची टाकी आहे. टाक्या आपण भरपूर पाहिल्या आतापर्यंत, म्हणजे 3-4 तरी पाहिल्या. मित्रांनो आपण बघतोय की पूर्ण दगडाचं आहे हे सर्व जे काही आहे ते. आणि दगड खणून मित्रांनो हे सगळं तयार केलेलं आहे पूर्वी एकदम. वाव. सो या इथे पण आहे. आतमध्ये भरपूर काळोख आहे. खूप छान मित्रांनो. हजारो वर्षापूर्वी बांधण्यात आलेली ही केव्ज आहे, ही गुफा आहे. आणि अजून म्हणायला गेलं तर अजून कित्येक वर्षानुवर्ष टिकेल ही, जर तिला टिकवलं तर. ही एक आहे इकडे. बघूया आपण आत जाऊन. आत आलोय मी इथे. इथे पण माझा आवाज घुमतोय. आणि इथे पण आलोय आतमध्ये. म्हणजे एक मित्रांनो युनिक आहे असं पाहण्यासाठी एक फेरफटका आपण मारून जाऊ शकतो. मित्रांनो बाहेरून व्ह्यू बघाल तर संपूर्ण असं आहे. हे समोर आहे ते पिंपळाचं झाड आहे आणि हे आहे ते वडाचं झाड आहे. आणि जबरदस्त हवा देत आहे दोन्ही पण. तर आपण या इथे जाऊया. हे देखील मित्रांनो नवीन उभं केलेलं आहे. हे 2 पोल्स आहेत मोठे, ज्यांना आधार देण्यासाठी नवीन पोल्स बांधलेले गेलेले आहेत. कारण आपण त्याच्या स्ट्रक्चरवरून पाहू शकतो ते नवीन बनवलंय म्हणून. आणि ते मातीचं पण दिसतंय. आधार देणं गरजेचं आहे त्याला, म्हणून ते केलं होतं. आता आपण आतमध्ये आलो आहोत. या इथे आपण बघतोय असं एकदम युनिक वाटतंय ना. त्या एवढ्याशा ह्याच्यावरती ते राहिलेलं आहे. म्हणजे इथे घाबरण्यासारखं वगैरे काय नाहीये. हां, तुम्ही बिंदास्त येऊ शकता इथे. आणि इथे वॉचमेन्स वगैरे आहेत. मित्रांनो आपण आता त्या पाहिल्या गुफा सगळ्या. आणि आता आपण आलो आहोत या गुफेमध्ये, म्हणजे इथे पाहण्यासाठी. आता आपण आतमध्ये जाऊया. मित्रांनो आज आपण जी जागा एक्सप्लोर करतोय, जी गुफा आज आपण एक्सप्लोर करतोय, या जागेला, या गुफेला पूर्वी कोंडविटा गुफा या नावाने संबोधले जायचे. आणि आजच्या काळामध्ये जर बघायला गेलं तर या गुफेला महाकाली गुफा असे म्हटले जाते. या वास्तूचा, या जागेचा जर इतिहास पाहायला गेलो तर एकूण 19 गुफांमध्ये साकारलेली ही लेणी आहे. आणि आता आपण त्याच जागेवरती उभे आहोत, म्हणजेच लेणी बघायला उभे आहोत. तर चला मित्रांनो तुम्हाला लेणी दाखवतो. त्यामुळेच या जागेला कोंडविटे गुफा असे ओळखले जाते, जसे मी आत्ताच बोललो पूर्वीच्या वेळी. आणि आता महाकाली गुफा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. आपण हे स्ट्रक्चर सगळं बघू शकतो. थोडंफार मोडीस गेलेलं आहे, बट
स्टील आपण जर आता बघितलं तर हे सेम टू सेम आपल्याला गेटवे ऑफ इंडियाच्या आतमध्ये गेल्यावर पाहायला भेटेल. आणि हा छोटा प्रकार आहे, पण तिकडे आहे तो भरपूरच मोठा आहे. पूर्वीच्या काळात मित्रांनो या अशा पद्धतीच्या बाऱ्या होत्या, म्हणजे आताच्या वेळेस जर बोलायला गेलं तर खिडक्या, बट या युनिक आहेत, संपूर्ण दगडाच्या आहेत, हलणार नाही. आणि बघा ना मित्रांनो किती सुपर बांधकाम केलं त्यावेळेला पण. आणि या इथे आपण लेण्या पाहू शकतो, एकदम सुंदर, बट त्या देखील पडल्या वगैरे आहेत. आणि वरती गौतम बुद्धांच्या वगैरे आपण बघताय लहान लहान. आणि या मोठ्या लेण्या आहेत. आणि इथे सापांचं पण दिलंय बॅकग्राऊंड, मस्तच आहे. आणि हे कमळाचं फूल वगैरे आपण बघतोय डिझाईन केलेलं आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. इथे पण आवाज घुमतोय माझा. मंदार आंबोकर ब्लॉग्स सबस्क्राईब. आपण पाहूया आतमध्ये. सही आहे एकदम. इथे तर काळोख आहे फुल, बट मी फ्लॅश चालू केला त्याच्यामुळे दिसतंय. आणि हे असं आहे संपूर्ण. ह्याला काय बोलतात मित्रांनो एकदा जरा मला कमेंट करून सांगा, जर तुमच्यापैकी कोणाला जर त्याच्याबद्दल नॉलेज असेल तर, माहिती असेल तर. जशी शंकराची पिंडी असते तसंच त्यावेळेला बुद्धांचं वास्तव्य होतं इथे, या इथे म्हणा, किंवा बोरिवलीमध्ये जे आहे नॅशनल पार्कला, किंवा गेटवेला जे आहे, तर या ठिकाणी बुद्धांचं पहिले वास्तव्य होतं. त्यावेळेला त्यांचं एक म्हणजे पिंडी बोलू पिंडी तर नाही बोलता येणार, बट त्या टाईपमध्ये आहे ते. मला काय बोलायचं आहे याचा अर्थ तुम्हाला निश्चितच कळला असेल, बट मी शुअरली नाही सांगू शकत. तुमच्यापैकी जर कोणाला याच्यापैकी जर नॉलेज असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे जो परिसर बघता, डेव्हलप झालेला परिसर आहे आणि सगळ्या बिल्डिंग्स वगैरे आहेत. तर आजचा अंधेरी पूर्वमधील मरोळ हा परिसर कधी काळी एका राज्याची राजधानी होता, हे ऐतिहासिक सत्य आहे. सो मित्रांनो भरपूर प्राचीन आहे हे. आता आपल्याला पर्यटकांची थोडी गर्दी पाहायला मिळते. आणि जर मित्रांनो तुम्हाला यायचं असेल तर अंधेरी ईस्टवरून हा परिसर 6 किलोमीटर वरती आहे. आणि ही लेणी मित्रांनो आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वसलेल्या या लेण्या आहेत. ते या इथे पण मित्रांनो आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. आणि हे देखील बघा कसं बांधकाम आहे. तो आतमध्ये छोटू पण फिरतोय, सुंदर आहे. हो बाबू बघितलं का? केव बघितलीस? बघितलं ना? लेणी हो. लेणी पाहिलीस? बघितली. सांग. वा 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 छान. मस्त आहे. हो? मस्त आहे, छान आहे. या इथे पण आपण बघतोय मित्रांनो की सेम स्ट्रक्चर आहे जे आपण सुरुवातीला पाहिलं. आणि इथून बाहेर आल्यावर मित्रांनो सलग ह्या सगळ्या लेण्या आहेत, ज्या केव्ज आहेत त्या सलग लाईनीतच आहेत. आणि ही एक लास्टची आहे. आणि तिथे वॉशरूमसाठी पण उत्तम सोय केलेली आहे. आणि ह्या इथे पाण्याच्या टाक्या आहेत. आणि इथून बघा मित्रांनो संपूर्ण व्ह्यू. पायवाटीसाठी पण दगडी बांधकाम केलेलं आहे इथे. आणि या इथून मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघताय जो परिसर आहे तो पवई परिसर आहे. पवई एरिया आपण पाहू शकतो समोर. त्याच्या समोर सर्व बिल्डिंग्स आहेत, तो पवईचा एरिया आहे मित्रांनो. या इथे मित्रांनो संपूर्ण केव्स बद्दल माहिती दिलेली आहे.
इथे पण लिहिलं आहे बघा कोंडिविटे केव्स. सो कोंडिविटे और महाकाली केव्स असं दोन्ही म्हणतात ह्याला. सो संपूर्ण अशी माहिती दिलेली आहे. तर तुम्ही इथे आलात तर नक्की रीड करा, वाचा. या इथे तिकीट काउंटर आहे या पूर्ण केव्ससाठी. आणि इथे ना अडल्टसाठी 25 रुपये आणि 15 वर्षातील खाली मुलांना फ्रीमध्ये आहे. तर आता आपण निघतो या इथून, या गेटच्या बाहेरून. केव्समधून बाहेर पडल्यावर आपल्याला हा बस स्टॉप आहे. इथे 333 बसेस येतात बघा. त्याच्यावरती पण लिहिलेलं आहे कोंडिविटे आणि महाकाली गुफा. इकडे पण लिहिलं आहे कोंडिवेटी केव्स अँड महाकाली केव्स. या ज्या बसेस आहेत त्या आपल्याला अंधेरी स्टेशनला प्रॉपर सोडतात. महाकाली केव्सला जर येत आहे मित्रांनो तर सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच टायमिंग आहे. सो या टायमिंगच्या मध्ये अधेमध्ये कधी आला तरी चालेल. चुकूनही 6 वाजेपर्यंत येऊ नका, नाहीतर तुमची फेरी फुकट होईल. मित्रांनो अंधेरी स्टेशनला उतरलं, पण मला काहीतरी खायचं आहे कारण मी घरातून निघाल्यापासून काहीच नाही खाल्लं आहे. हे खाण्यासाठी भेटतंय का ते पहिले मी बघतो. आधी सध्या मी एक वेफरचं पॅकेट घेतोय. मित्रांनो आता घरी आलोय मी आणि जे खायला घेतलं होतं मी ते तर घरी येऊनच खाल्लं. खूप छान जागा आहे ती, मस्तच जागा आहे आणि बघण्यासारखी जागा आहे मित्रांनो ती. सो तुम्ही नक्की जा, मी सांगतोय म्हणून नक्की जा. त्या पूर्ण जागेचं मी लोकेशन पण मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंय. सो जा, बघा आणि आनंद घ्या त्या गोष्टीचा. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि माहिती आहे ना मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. बाय.